कार्यक्रम धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. नागपूरमध्ये देखील महायज्ञ होत आहे. हे आपणाला सर्वांना माहीत आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, या देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र हा प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल कसा आला पाहिजे यासाठी एक दूरदृष्टी नेता म्हणून ते सातत्याने काम करताना आपल्याला सर्वांना दिसतात. त्यांना हे काम करण्यासाठी धार्मिक अधिष्ठान हे त्यांच्या बरोबर असलं पाहिजे. या दृष्टिकोनातून सर्व स्तरावरती असणारे सर्वजण कार्यकर्ते हे वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना शुभेच्छा देण्यासाठीच्या दृष्टिकोनातून काम करतायत. आज इथे यज्ञाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच पद्धतीने सेवा यज्ञ संकल्प या माध्यमातून सुद्धा महाराष्ट्रातील असणाऱ्या प्रत्येक मंडलांमध्ये तिथल्या असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना माहित आहे की पावसाळा असल्यामुळे साथीच्या रोगांचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होत असतो. रक्तपेढ्यांमध्ये रक्तांचा तुटवडा असतो आणि त्यामुळे त्याही माध्यमातून रक्तदाते मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान करून देवेंद्रजींना शुभेच्छा देणार आहेत. पर्यावरण समतोल राखला गेला पाहिजे या दृष्टिकोनातून सुद्धा बऱ्याच ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम हे सुद्धा करण्यात आले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आरोग्य शिबिर यांचं सुद्धा की जेणेकरून त्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून अनेकांची सेवा ही करता येऊ शकतील. सेवा ही संघटन ही भारतीय जनता पार्टीची असणारी विचारधारा आहे आणि त्यामुळे देवेंद्रजींना शुभेच्छा कशा द्याव्यात तर त्या सेवा करून त्यामधून द्याव्यात अशी कार्यकर्त्यांची धारणा आहे आणि त्यामुळे कार्यकर्ते त्यांना तशा शुभेच्छा देतात. आंदोलनाच्या समर्थनात राज्यभर आंदोलन केलं जात आहे भाजप आणि केंद्र सरकारच्या. खरं तर हे स्पॉन्सर्ड असं आंदोलन आहे. आपण सर्वजण पाहता की देशभरामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये विकासाचा एक फार मोठा झंझावात सुरू असताना या सगळ्या गोष्टी की ज्या गोष्टींमध्ये आपल्याला माहित आहे की ज्या नीटच्या परीक्षेचा पेपरफुटीवरून हा प्रकार घडला आणि त्यामध्ये असणारे 7-8 जण जी होती त्या सर्वांना अटक झाली आहे. ते जेलमध्ये आहेत, त्यांच्यावरती कारवाई झाली आहे, ते त्यांना कठोर शिक्षा होणार आहे. असं असताना सुद्धा कुठेही आपण पाहिलं असेल या आंदोलनामध्ये विरोधकांचा वेगवेगळा अजेंडा आहे आणि त्या वेगवेगळ्या अजेंड्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला संधी कुठे मिळते का याचा त्यांना शोध आहे. नक्षलवाद संपूर्ण देशभरामध्ये मिटवण्याचं काम केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं देवेंद्रजींच्या नेतृत्वातल्या सरकारने केलेलं आहे. त्याची आपण सर्वांना कल्पना आहे आणि हा नक्षलवाद फोफावत जो होता आणि त्याला जे फंडिंग होत होतं, जे बाहेरून जे फंडिंग होत होतं, ज्या संस्थांना होत होतं, अशा बऱ्याच संस्थांवरती सुद्धा बंदी घालण्याचं काम हे केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून झालेलं आहे. त्याची आपण सर्वांना कल्पना आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो काही दिवसात हे आंदोलन जे आहे हे स्पॉन्सर्ड बाय कोणाचं होतं, बाहेरच्या ज्या शक्ती आहेत विविध देशांमध्ये की ज्या यामध्ये काम करतायत, फंडिंग करतायत, ते लवकरच लोकांच्या समोर येईल.